कॅप्टेनच्या बाबतीत काही तक्रारी गोपनीय पद्धतीने CP साहेबांकडे आलेल्या होत्या. त्या गंभीर तक्रारी होत्या आणि ते जे सर्व माहिती होती ती माहिती पोलिसांनी अगोदर संकलित केली आणि ज्या ज्या ठिकाणी तक्रारी होत्या, ज्या ठिकाणी गंभीर तक्रारी होत्या त्या आणि ती गोपनीय माहिती बाहेर पडू नये याची पण दक्षता घेतली आणि अचानक ती कारवाई करण्यात आली. याच्यामध्ये सातत्य ठेवलं जाईल. याच्यानंतर CP साहेबांच्याने आमची चर्चा झाली. त्या पद्धतीने इंटेलिजन्स विभाग आहे त्यांचा, तो यामध्ये सतर्क राहील आणि अशी कुठे सुरुवात झालेलं जसं लक्षात येईल तसं त्या अनुषंगाने आता एवढे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची वेळ येणार नाही त्या पद्धतीने आम्ही दक्ष कारवाई केल्यानंतर महिन्यात पुन्हा तिथं ते सुरूच राहतं, ते बंद होणार नाही किंवा तिथं ते जे यंत्रणा आहे पुन्हा ते तसंच उभारतात. त्यासाठी CP साहेबांशी जी चर्चा झाली की परत एकदा त्या एरियामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आणि जे असे एरियाज आहेत की जिथे असं होऊ शकतं तिथे परत एकदा इंटेलिजन्स डिपार्टमेंट सतर्क राहणार आहे. एक महिन्याला आम्ही त्याचा स्टेटस घेणार आहे आणि जसं समोर येईल त्या पद्धतीने कारवाई केली जाणार. $1,500 आता वॉशिंग त्यांचं अंतिम टप्प्यात आहे. टेस्टिंगचं काम एक आठवड्याभरात करावं आणि त्याचं प्लॅनिंग द्यावं असं मी परवा त्यांना सांगितलेलं होतं. ते प्लॅनिंग देणार आहे. आणि जायकवाडीला जे अप्रोच चॅनलचं काम आपल्याला करायचं होतं त्याचं काम सुरू केलेलं आहे. तर काल पाऊस झाला. पाऊस असेल तरी सुद्धा जे काही त्यांना मार्किंग आपण दिलेलं आहे त्यांना जी डिझाईन मिळालेली आहे साधारणतः आपण 445 मीटरपर्यंत जाणार आहोत. 445 मीटर धरणामध्ये आणि 444 मीटर जॅकवेलकडे असं उताराने आपण अप्रोच चॅनल घेणार आहोत. पण परवाच्या आमच्या व्हिजिटमध्ये आम्ही असं ठरवलं की 448 मीटरला आपलं ऑलरेडी एक्सकेव्हेशन झालेलं आहे तर आपण 448च्याच अनुषंगाने काम करावं म्हणजे काम फास्ट होईल. जास्त वेळ आपल्याला एक्सकेव्हेशनला किंवा तिथे ब्लास्टिंगची गरज पडणार नाही. आणि जसं जसं पात्र रिकाम होईल ते आपलं आतापर्यंत जे काही रेकॉर्डेड आहे की 453 पर्यंत जायकवाडीची आपली पातळी गेली आहे आणि 445 पर्यंत आपण विचार करत होतो की म्हणजे एक्स्ट्रीम स्टेजला सुद्धा म्हणजे नदीच्या लेवलला सुद्धा जाता यावं. पण आता आपण ठरवलं की 448 पर्यंत आपण गेलो तर ते काम फास्ट होईल. आणि परत समजा जर पाऊस खूपच कमी झाला यावर्षी किंवा परत ज्यावेळी सिच्युएशन मिळेल तेव्हा आपण 445च्या अनुषंगाने काम करू. म्हणजे 448ने आपल्याला एकदम वर्स्ट कंडिशनला सुद्धा अडचण येणार नाही कारण तेवढ्या लेवलला कधी पाणी जात नाही. आणि जर तशी परिस्थिती आली तर भविष्यात आपण 445 पर्यंत जाऊ. त्यामुळे अप्रोच चॅनलचं काम आहे ते लवकर. 448ला मृत साठा असो किंवा त्याच्या खाली किती गेला तरी सुद्धा तो मिळू शकतो. आता जे 20-25 MLD आपण वाढवून पाणी देतोय ते कायम राहील का त्याच्या पुढे? 20-25 MLD जे पाणी आहे ते 100% कायम राहील. परंतु काही ज्या अडचणी परवाच्या माझ्या व्हिजिटमध्ये लक्षात आल्या, काही एअर वॉल त्यांनी दुरुस्त करणं गरजेचं आहे. ते एअर वॉल त्यांना दुरुस्त करायला सांगितले तर ते काम त्यांना हातामध्ये घ्यावं लागेल. जेव्हा आपली पाण्याची सिच्युएशन व्यवस्थित असेल तेव्हा तिथलं पाणी बंद करून आपल्याला ते एअर वॉल आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने ते दुरुस्त करून घ्यावी लागतील. तर उद्या त्यांची इंजिनिअरिंगची टीम येणार आहे. त्याला साधारणतः किती कालावधी लागेल ते सांगतील. त्यावेळी फक्त मध्यंतरी आपण एखादा दिवस किंवा 2 दिवसाचा गॅप घेणार आणि त्यावेळी ते एअर वॉल जे आहेत त्याच्यामध्ये जे आता काही फंक्शनिंग होत नाही ते दुरुस्त आपण करून घेऊ. साधारणतः 1500, 2000 आणि त्या 1500ची लाईन MJPचा आमचा सातत्याने फॉलोअप सुरू आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये तरी ती सुरू झाली पाहिजे. आम्ही जे नियोजन त्यांना दिले त्या पद्धतीने. 2000च्या लाईनला त्याच्या पुढचे एक 15 दिवस लागू शकतात. 1500 आणि 2000 दोन्ही लाईन सुरू व्हायला एक साधारणतः पुढचा 1 महिना तेवढ्या कालावधीचं आपण टार्गेट ठेवलेलं. गॅप कधी कमी होणार? काही गॅपचा जो विषय आहे तो आजही तसंच म्हणजे आपण 8-10 दिवस अजून काहीच फरक उशिरा आले का तुम्ही? गॅप जेव्हा 1500ची लाईन आपली चालू होईल तेव्हा गॅप आपण कमी करू. आता अशी सिच्युएशन आहे की काही ठिकाणचा आपण गॅप खूप कमी करू शकतो आणि काही ठिकाणी तो जास्त राहणार आहे. जेव्हा 1500ची सुरू होईल तेव्हा 1500च्या पाण्यातून तिकडचा एरिया चालेल. एक्सेस जे पाणी येईल ते आपल्याला इतर ठिकाणी जिथे गॅप जास्त आहे तिथे वापरता येईल. 1500ची सुरू झाल्यानंतर आपण गॅप कमी करणार आहे.
मग तेवढे जल टाक्या मिळणार आहेत आपल्याला? टाक्या तेवढ्या मिळणार नाहीत, काही 9 टाक्या आपल्या हातामध्ये येतील नवीन, पण तेवढ्या टाक्या नाही मिळाल्या तरी क्रॉस कनेक्शनद्वारे तेवढं प्रेशर आपल्याकडे राहील, तेवढं पाणी राहील, आपण गॅप कमी करू शकतो. जे आपली अशी परिस्थिती आपल्याला म्हणता येईल आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपलं पाणी वाढत जाईल आणि पाण्याची डिमांड आहे ती पण बऱ्यापैकी आता पाऊस जसा येईल तसे कमी होत जाईल. त्यामुळे आपण टप्पे जे काही 2 टप्पे 3 टप्पे होते ते एकत्रित करून चांगल्या प्रेशरने आपण पाणी देऊ शकतो. क्रॉसिंगचं सांगून टाका. आणि अजून एक आता आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून एक असा निर्णय घेतला की आता अप्रोच चॅनेलचं काम आपलं होतंय, PEBचं काम आहे ते सुद्धा त्यांनी 4 महिन्यामध्ये करणार जॅकवेल जसं सांगितलेलं. म्हणजे जॅकवेलचं पूर्ण काम जे आहे आपलं ते साधारणतः आपण अशी अपेक्षा धरतोय की जानेवारीपर्यंत इन ऑल रिस्पेक्ट आपल्याला टोटल जे पाणी उचलायचं आहे त्याच्या अनुषंगाने जॅकवेलचं 4 पंप बसून सुद्धा 4 पंप बसून व्हावं. पण हे काम करताना मध्यंतरी एक शटडाऊन त्यांना द्यावं लागणार आहे हे सगळं काम करताना. त्यावेळी आपलं पाणी कंटिन्युअस चालू राहावं म्हणून आपण एक आता जो आपण 3750 HP पंप आपल्या पंपिंग स्टेशनला जो बसवलेला आहे, आपल्या जॅकवेलला जो बसवलेला आहे, जुने आपले पंप दुरुस्त पंप हाऊसला आपल्या ओल्ड पंप हाऊस जुने पंप आपले दुरुस्ती करत असताना तर जुने आपले पंप दुरुस्त होऊन तेही आपल्या वापरामध्ये येत आहे. तर इकडे जेव्हा शटडाऊन होईल आणि इकडचं जॅकवेलचं काम करण्यासाठी इकडचा उपसा बंद करावा लागेल तेव्हा तिकडच्या 3750 वरून आपण 100 MLD पाणी आपल्याला उचलता येईल. साधारणतः 800 ते 900 मीटरची लाईन आपल्याला तिकडून 2500 MM आपल्या लाईनला जोडावी लागते. तर ते आपण त्या कालावधीमध्ये अनइंटरप्टेड पाणी सप्लाय वॉटर सप्लाय चालू राहावं म्हणून हे आपण करणार आहे. आणि भविष्यात सुद्धा इकडच्या योजनेमध्ये काही मेंटेनन्ससाठी आपल्याला जर गॅप द्यायची गरज पडली तर ती लाईन आपल्याला उपयोगी पडणार. जानेवारी महिन्यात आपण 400 मिली पाणी उचलू. जानेवारी महिन्यामध्ये आपण उचलू शकतो त्या स्टेजपर्यंत आपण जाऊ. मी त्या पद्धतीने MGPशी पाठपुरावा करतोय, MGP आणि एजन्सी. पण नक्कीच या वर्षीपेक्षा चांगली प्रगती आपली. जेवढ्या पाण्याच्या टाक्या आपल्या हातामध्ये येतील आणि आता आपण क्रॉस कनेक्शन बाबतही आम्ही चर्चा करून निर्णय घेतला की आपल्या प्लंबरच्या माध्यमातून हाऊस कनेक्शन द्यायचं. आपण हाऊस कनेक्शन पण आपले वाढलेले असतील आणि पाण्याच्या टाक्या जेवढ्या आपल्या हातामध्ये येतील तेवढं आपल्याला पाणी तिकडे किती आपण उपसा करू शकलो तर इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला देतो. त्याचे रेट ठरले आहेत का? प्लंबिंगचे रेट आम्ही ठरवलेले आहेत. आज आम्ही आपल्या सर्वांना ती माहिती देतो. ते साधारणतः त्याच्यामध्ये काही फिक्स चार्जेस घ्यावे लागतात, तेच फक्त आम्ही डिस्कशन 1800 इकडे 2000 इकडे असं. आणि त्याच्यामध्ये काही फिक्स चार्जेस जे काही कामासाठी लागणार आहेत तेवढे फक्त ऍड होते. आज मला वाटतं सकाळी त्यांच्या स्तरावरती काहीतरी रेट जाहीर केलेला आहे. पण त्याच्यामध्ये ऐका ना, ते ऐका ना, त्याच्यामध्ये थोडी वाढ ऐका त्याच्यामध्ये एकदम स्पष्ट मत आहे आमचं की प्लंबर्सला सुद्धा आयुक्तांनी पण सांगितलेलं आहे आणि मी पण सांगणार आहे की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बोरिंग जे आहे, कारण ते मशीन आम्ही देणार आहेत, एक्स्ट्रा बोरिंग केलेल्या कोणालाही आम्ही एक्सक्यूज करणार नाही. ज्यांनी अर्धा इंची सांगितले नीट अर्धा इंची बोरिंग करायचं. त्याला आपल्याला आपले जुने अनुभव आहेत या शहरातले की मग ते जाऊन एक काही वेगळं करील तर ते असं काही त्याच्यात एक्सक्यूज होणार नाही. आयुक्तांची पण प्रशासन म्हणून तीच भूमिका आहे आणि आम्ही सुद्धा त्या भूमिकेत आहेत की बाबा जे खरं आहे ते त्यांनी बोर करावं. हा त्याच्यातला म्हणजे माझ्या पुरता. आणि आयुक्तांनी सांगितलेल्या गोष्टीचे पुढे जाऊन म्हणजे हरसिद्धी, मरीमाता, कोटला, बेगमपुरा आणि विश्वभारती या टाक्यांची ग्रॅव्हिटी आणि 100च्या पंपवर जरी आम्ही या वाढीव पाण्यात चाललो तरी बऱ्यापैकी आम्हाला रिलीफ करता येईल असा आमचा अंदाज आहे. म्हणजे पाणी पुरवठा यंत्रणेचं, आयुक्तांचं आणि आमचंही तसंच मत आहे की खूप आपण स्काल्प वाढवण्यापेक्षा जो जानेवारीपर्यंत ओढला जाणार आहे तो जो अवेलेबल स्काल्प आहे त्याच्यामध्ये आपण जास्ती काम केलं पाहिजे. कशाची आता त्रुटी सांगितलं ना आयुक्तांनी, टप्प्याटप्प्याने नाही लिहायला टप्पा नाही असं असं एक मी त्याला ऐका नाही आप्पा ऐका ना. असं आहे तुम्हाला ऑफ दी रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे की ते कसं सगळं एक डेडलाईन अशी ठरवता येत नसते. त्या वेळेस जसं होईल पण जितक्या प्रोबॅबली फास्ट होईल ते तितकं करायचा प्रयत्न
मी त्याच्यात इन्व्हॉल्व दुरून दुरून असेल, पण आयुक्त स्वतः त्या समितीचे सदस्य आहेत, आयुक्त आहेत, तर ते डे टू डे मध्ये जितक्या फास्ट ते सगळ्या गोष्टी क्लिअरिफाय होतील याचा प्रयत्न करतायत. आणि आज तर 1 वर्षापासून हा नाही नाही, आता पाणी वाढलं. तुम्हाला पाणी आलं नाही 9-12 टाइम? हा 9व्या दिवशी आलं, 9व्या दिवशी. तुमच्याकडे माझ्याकडे लक्ष आहे, घरी फोन करा वहिनीला. 9व्या दिवशी पाणी आलेलं आहे, 11व्या दिवशी 9व्या दिवशीवर आलेले आहे. महापौर साहेब, काही जणांचा निधीवरून नाराजी हा एक मिनिट, त्याचं तू महापौरांना विचारायचं. नाही, नाही, सगळ्यांसाठी नाही. अच्छा, कॉम्बो पॅक असला तर तो पण सांगा की कॉम्बो पॅक आहे म्हणून. 6 महिन्यांनी पहिल्यांदा दोन समोर आला. नाही, आता दोन ते येऊनच 6 महिने झाले नाही त्यांना. मागचा 1 महिना आचारसंहिता होती. नाही, पण त्यांना येऊनच 3 महिने झाले आता. पालन करता आचारसंहितेचा त्यासाठी आले आयुक्त साहेबांनी सक्त आदेश दिले होते की एखाद्याही भागात पाणी थांबलं त्या अधिकाऱ्यावर कारवाई करतो. काल बऱ्याच ठिकाणी पाणी थांबून लोकांना त्रास झाला. त्याचं काय प्रयत्न घेतला आधी फक्त औषधी भवनला थांबलाय पाणी, तर ते औषधी भवनचा आम्ही जाऊन आता सकाळी. तिकडचे लोक बी आले, तर माझ्या 150-200 लोक. पाणी रिव्हर्स मध्ये परत गेल्यामुळे घरात पाणी घुसलं. औषधी भवनचा नोटीस देऊन साहेबांना सांगितलं की कारवाई करा किंवा औषधी भवन तोडून टाकू आपण. मागच्या वेळेस ठरलं होतं ते तोडायचं, ते काही साफसफाई करत नाही. त्याच्यामुळे अर्धा शहर पाण्यामध्ये आहे. औषधी भवन, जनता बँक आणि नाथ मार्केट. काय डिटेल काय म्हणजे औषधी भवनचं किती वर्षासाठी दिले आपण, ते आता त्याच्यामध्ये श्रीमान श्रीमती केलंय साफसफाई. ऐका ना, त्याचं असं आहे, नाला हा सी आणि डी, नाला सी आणि डी या संदर्भातलं स्पेशल ड्राईव्ह कधी ना कधी आपल्याला घ्यावं लागणार आहे, की जो किराडपाड्यापासून चालू होतो आणि तो एंड होतो जवळपास सिद्धार्थ गार्डनच्या बाजूला, तो आहे सी. आणि एक डी आहे जो सारस्वत बँकेच्या तिथून येतो आणि नागेशवाडीतून अक्रॉस होऊन समर्थनगरला मिळतो. बरोबर आहे. ह्या सी आणि डीच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे मी याचं उत्तर याच्यासाठी देतोय की किल्लारीनं जेव्हा भूमिगत गटार योजना आपली पहिली झाली त्यावेळेस सुद्धा हेच 2 नाले सुटले, कारण की ॲडजेसंट रिटर्निंग वॉलपाशी असलेले खूप घरं आणि ओपन सोडलेली ड्रेनेज लाईन ही टनल हबला म्हणजे टनल मॅनहोलला ही आजपर्यंत जोडल्या गेली नाही. सी आणि डी मध्ये मोठं प्रमाण आहे, त्याचं मोठं प्रमाण. त्याच्यामुळे तिकडचा जो डिस्चार्ज आहे तो सगळा डिस्चार्ज समर्थनगरला HDFC पर्यंत किंवा असं करत करत सिद्धार्थ गार्डन पर्यंत जातो. तर एकीकृत सी आणि डीच्या बाबतीत म्हणजे माननीय सभापतींनी सांगितलेले मुद्दे करेक्टच आहेत, त्यात काही दुमत नाहीये. परंतु सी आणि डीच्या बाबतीत हे आपल्याला धोरण निश्चिती करणं, फक्त पावसाळ्यामध्ये त्याची धोरण निश्चिती करता येत नाही, कारण तिथे ज्या काही आतमध्ये जाऊन आपल्याला टनल हब जोडायचे ह्याला प्रचंड पाऊस असताना आपण जर त्याच्यात काही करायला गेलो तर त्रास व्हायची शक्यता जास्त असते, कारण वॉटर फ्लो प्लस ड्रेनेज वॉटर फ्लो हे दोन्ही पण वाढलेले असतात. पण नक्कीच ही पावसाळा संपल्यानंतर वी आर सिटिंग टुगेदर अँड फायनलाइज द सी आणि डी. तुम्ही विषय काढलाच आहे. सारस्वत बँकेच्या तिथं कधी काळी तो नाला दिसत होता पूर्ण, सगळे गेला आता अतिक्रमण झालेलं आहे. पूर्ण सगळं दिसतच नाही त्याला. बिल्डिंग दिसायची बरोबर. अतिक्रमण कधी काढणार तुम्ही नाल्यातले? नाल्यातले म्हणजे नाल्याच्या बाजूचे काठावरचे अतिक्रमण किती अतिक्रमण आहे? पण आता मी काय तुमच्या लक्षात आलं माझं म्हणणं की म्हणजे तुम्ही लगेच त्याची बातमी करता, म्हणून त्याला मी ऑफ द रेकॉर्ड सांगितलं तुम्हाला. सी आणि डी फिरूनच आणतोय ना मी तुम्हाला. सी आणि सांगतो, हा छोटा करतो मी तुम्हाला. सी आणि डी च्या बाबतीमध्ये पावसाळा झाला की आम्ही त्याच्यावरती 100% निर्णय करा. त्याला त्याचे फंड उपलब्ध करून घ्यावं लागतील, तिथले ओपन ड्रेन आतमध्ये टाकावं लागतील, काही कारवाया कराव्या लागतील, हे सगळ्या त्याच्यात अंतर्भूतच आहे त्याच्यावरती. पण कसं आहे की तुम्ही जे सांगताय ना, माधवराव जे सांगतायत ना, दॅट इज अ टेल.
दॅट इज अ टेल. तर नुसतं टेलवर काही करून उपयोग होणार नाही, हेड पासून टेल पर्यंत यावं लागतं. असं एक उदाहरण मी तुम्हाला- हा उदाहरण अगदी खरं ना, आहे ना. त्यावेळेस तीच अवस्था आहे. तीच त्यावेळेस आपले गेले. सातारा देवळी जसं आलं तसं आम्ही स्वीकारलं आप्पा. हा, तर ग्रामपंचायतनी जसं लेआउट दिलं होतं तसं स्वीकारलेलं आहे आम्ही, स्वीकारून त्याला रेग्युलराइज 80% करतोय. नाले 90% नाले सातारा देवळाचे साफ झालेले आहे. मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे, माझ्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे. कधी प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण आता त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च करतो. कशावरती? नाला सफाईसाठी. अहो आपण करतोय नाला सफाई, कुठं नाला करतोय? सफाईसाठी. दरवर्षी विसरवाडीत जा, सातारा देवळीत जा, सिडको हटकून जा, एवढी आपण सगळीकडे करतो. नाल्या- हे दरवर्षी आपण करतो. याच्यामध्ये 3 आता वर्षापासून. 2 विषय आहेत. त्याच्यावर बोल. एक आपण नाले सफाई आहे ते प्रत्येक नाला टार्गेट करून दरवर्षी नाले सफाई करतो आणि नाल्यामधला जो काही गाळ काढलेला आहे ते आपण डिस्पोज पण करतो. पण त्याच्यामध्ये काही भागांमध्ये आणि मागे एक 10 दिवसापूर्वी आम्ही ती कारवाई पण सुरू केली की आपण नाले सफाई सुरू केल्यानंतर परत लोक त्या ठिकाणी कचरा टाकतात. म्हणजे काही नाले आपण 2-3 वेळा आपण नाल्यांची सफाई केली. मग त्या ठिकाणी आता स्वच्छ भारत मिशनचे जे आपले GVPची जे आपण काम करतो, IEC ची टीम आपण तिथे लावतोय. नागरिकांनी त्या नाल्यामध्ये कचरा वारंवार टाकू नये त्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे एक मोहीम आपण हाती घेतलेली आहे मागच्या 10 ते 12 दिवसापासून. मग त्याच्यावरती एक आपल्याला काम करावं लागेल. आपण नाला सफाई केला आणि नागरिक जर त्याच्यामध्ये कचरा टाकत राहिले तर हा प्रश्न अनएंडिंग राहणार आहे. जे आपण नाला सफाई केला परत त्या ठिकाणी आपल्याला जायला लागणार, तो एक विषय झाला. दुसरा विषय आता महापौर महोदयांनी जसं सांगितलं तसं ते एक आम्ही ड्राईव्ह तो आम्ही हाती घेणार आहे. त्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून जिथे जिथे नाल्यामध्ये डायरेक्टली पाणी सोडलेलं आहे, आपली STP नेटवर्कची कपॅसिटी खूप शिल्लक आहे. STPच्या नेटवर्कमध्ये पाणी न सोडता काही लोक डायरेक्टली नाल्यामध्ये पाणी सोडतात. ती STP नेटवर्कमध्ये जर पाणी घेतलं, बऱ्याच ठिकाणी हे काम झालेलं आहे, ते नाले ड्राय दिसतात. म्हणजे मी श्रेयस नगरच्या तिकडचे नाले बघितलेले होते, उल्कानगरी, ते नाले ड्राय आहेत. पण इकडच्या नाल्यामध्ये जे पाणी येतं तर त्याचा एक ड्राईव्ह आम्ही घेणार. आणि तिसरा विषय अतिक्रमणाचा आहे, त्याच्यावरती आता सिरियसली आता येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही काम करू. जे इतर शहरामध्ये असं नाल्यांवरती कन्स्ट्रक्शन माझ्याही बघण्यामध्ये आलेले नाही, तर जिथे जिथे असं झालेलं आणि जिथे जिथे नाल्याच्या बाजूला आलेलं आहे त्याच्यावरती एक आता आम्ही याद्या काढू आणि हा पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही तो एक ड्राईव्ह घेऊन कारवाई करून देऊ. माझं तर एक म्हणणं होतं की जे जे काही जागी सोलार कॅमेरे लावावं. कोण कचरा टाकतो आपल्याला डायरेक्ट तुमच्या ऑफिसला लावून तिकडे कॅमेऱ्यावर दिसतील. ते आपल्या IEC टीमच्या माध्यमातून तेच आपण आता काम करणार. कॅमेरे लावून टाका, सगळ्यात बेस्ट. औषधी म्हणून आता पर्याय आहे. औषधी भवनचा 2 मीटर पाहिजे, ते 1.5 मीटर राहिलेलं आहे. औषधी भवनला आपण त्यांना नोटीस दिलेली होती. आपली जी काही मेथडॉलॉजी आहे की त्यांनी स्वच्छता करून घेतली पाहिजे आणि स्वच्छता जर करून घेतली असती तरी ही अडचण आली नसती. आम्हाला सकाळी सांगण्यात आले की त्यांच्याकडे स्वच्छता केली जाते. त्यांना आपण दंडात्मक कारवाई आणि पुढची लिगल प्रोसेस बघून आपण दुसरी काही कारवाई करता येते का बघू, परंतु दंडात्मक कारवाई तरी आपण त्यांच्यावरती करणार की आपण वारंवार सांगून त्यांनी स्वच्छता करून घेतली नाही. बाकीच्या इमारतींनी ज्यांनी स्वच्छता करून घेतली ती अडचण आली नाही, त्यामुळे तो भाग स्वच्छही करून घेतला जाईल, दंडात्मक कारवाई केली जाईल आणि पुढे जसं सभापती महोदय बोलले तसे लिगल 2012ला आपण थोडाला आदेश दिले होते भागकर असताना, पण दर्डाजी पालकमंत्री असताना त्यांनी त्यावेळेस थांबवलं होतं. ठीक आहे, यामध्ये तपासून घेतलं जाईल. थोडेसे आदेश दिले होते आपण. एक सांगतो मी तुम्हाला, नव्हते मंत्री होते. एक सांगतो मी तुम्हाला की मी वारंवार ते अधोरेखित करतोय की C आणि D मध्ये तो नाच सुपर मार्केट पर्यंत येऊ द्या. C आणि D जे आहे, ह्या C आणि D वरती आम्हाला डिटेल DPR करावा लागणार आहे, जो चालू होणार किराडपुऱ्यापासून आणि त्याचं टेल राहणार सिद्धार्थ घाट. आणि या दोन्ही वरती आम्हाला जसं आयुक्तांनी सांगितलं अतिशय सिरियसली काम करण्याची गरज आहे. कारण की बऱ्यापैकी ज्या ठिकाणी भूमिगतचं काम आउटस्कट्सला झालं, जसं आयुक्तांनी सांगितलं शेरनगरला झालं किंवा काय गुरु गोविंद सिंग पुऱ्यात झालं, तर अशा ठिकाणी सुद्धा सगळे नाले कोरडे दिसले. परंतु C आणि D हे ज्या PMCनं त्याची जी PMC होती त्या PMCनं मागच्या महिन्यामध्ये मी जेव्हा त्यांच्याकडून डिस्कस केल्यानंतर कंटूर मॅपसाठी जेव्हा त्यांच्याशी डिस्कस केलं मी, तर कंटूर मॅपच्या डिस्कशनमध्ये सुद्धा C आणि D
ह्या 2 नाल्यांवरती आपलं प्रचंड फोकस राहणार आहे. परंतु आज काय पावसाळ्यामध्ये तिथं अति तात्काळ आपल्याला खूप कारवाया करणं पॉसिबल नाहीये असं माझं महापौर म्हणून व्यक्तिगत मत आहे. परंतु तिथं आपण डिटेल DPR करून जे ओपन ड्रेन आहेत ते मोठ्या मॅनहोलला जोडणे आणि जसं आयुक्तांनी सांगितलं तसं आमच्या STPची कॅपॅसिटी शिल्लक आहे, तर ते STP ते पाणी कसं जाईल, उघड्यावरती त्या नाल्यामध्ये जो कचरा टाकणारे लोक आहेत त्यांच्यावरती दंडात्मक काही करता येईल. कारण की आता खूप ठिकाणी शहरात तुम्ही इंदोरला गेले तर नाले कोरडे काय आहेत त्याचे 2-3 कारण आहेत. त्यांचे जे नाले भरलेले आहेत त्याच्यात त्यांनी हे लावलेले, जसं आपण इथं गेलेलं आहे काय म्हणतात त्याला तुमच्या भाषेत, मंदारला माहिती असेल एखाद्या वेळेस त्याला काय म्हणतात सर, ते कॉर्पोरेट आहे ना तुमचं, स्टँडची झाडी लावतो आपण त्याला हॉरिझॉन्टल, ह्याला जास्त कळायला लागला. हॉरिझॉन्टल गार्डन जे आहे तर व्हर्टिकल गार्डन, आता आयुक्त साहेबांना जास्ती माहिती आहे व्हर्टिकल गार्डन. तर व्हर्टिकल गार्डन जे आहे तर ते तयार केलेले आहे. परंतु हा जो एक आपला C आणि D नाल्याचा जो म्हणजे त्याला नाला म्हणायला थोडं जीवर येतं आपल्याला, ते द ब्रँचेस ऑफ खाम अँड सुखना आणि खामचे ब्रँचेस आहेत त्या, तर त्याला आपल्याला कसं नीट करता येईल. नाही करता येणार. म्हणजे तुम्ही तिथे जर गेले तर सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांशी सुद्धा 1 महिन्याभरापूर्वी चर्चा झालेली माझी की, आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांची पण चर्चा झालेली आहे की तिथं आतमध्ये जाऊन ती व्यवस्थित प्लॅन ऍक्शन करावं लागणार आहे. आणि ती प्लॅन ऍक्शन तिथून करत मोंढ्यापर्यंत येईल, मोंढ्यापासून ती औषधी भवन पर्यंत येईल, औषधी भवनहून पुढे जाईल, ती करत 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 नागेश्वरवाडी समर्थनगर नागेश्वरवाडी मार्गे आणि एक नारळीबाग मार्गे अशी दोन्हीही नाला जिथे एकीकृत होतो, नदीच्या ब्रँचेस एकीकृत होतात तिथपर्यंत तो प्लॅन करावा लागेल. देन वी गॉट ऑन STP, म्हणजे तुम्हाला पॉकेट STP जरी बसवला तुम्ही नागेश्वरवाडीमध्ये किंवा समर्थनगरला, तर तो पॉकेट STP मध्ये पाणी तर गेलं पाहिजे, त्या पॉकेट STP मध्ये रन तर झाला पाहिजे तो पॉकेट STP. तर ते रन करायसाठी आम्हाला मागून येणारा कचरा पण थांबवावा लागणार आहे. नुसता कचरा जागेवरचा न थांबवता जो मागून फ्लोटिंग कचरा येतोय तो थांबवायचा. आणि तो थांबवायचा असेल तर जसं एक विष्णुनगरचा नाला होता, त्याला महापालिकेने 2 वेळेस साफ केलं, पूर्ण क्लिअर केलं, पण त्याच्यात ड्रेन आलं, पुन्हा ड्रेन आलं, पुन्हा कचरा आला. तर जसं आयुक्तांनी सांगितलं की आपल्याला सुद्धा नागरिकांना सुद्धा सांगावं लागणार की बाबा तुम्ही ह्याच्यात कचरा टाकत जाऊ नका. पण ही परिस्थिती C आणि D च्या बाबतीत नाहीये, काही भागात आपल्याला ते करावंच लागेल. C आणि D मध्ये मात्र आपल्याला वर्कआउट करणं क्रमप्राप्त. काही भागात आपल्याला पार्टिशन घालावं लागेल. पार्टिशन SB मध्ये SBच्या वारंवार रस्त्यावर आहात तरी SBचे तिथं पाणी तुंबतंय, 10-15-20 वर्ष झाली, त्या पाण्याचा निचरा का होत नाही. आपली संभाजीनगरला आलो, स्मार्ट सिटी झाली तरी त्याचं कारण असं बस स्टॉप ऐका ना सर, असं आहे हे शहर जे आहे ना ते कब्बशी आहे, सॉसर आहे, आणि त्याचा जो सॉसरचा ऐका ना सॉसरचा जो डेडलॉक आहे ना तो संभाजी पेठ आहे. त्याच्यामुळं तिथं साईड ट्रेन मध्ये माती जाते आणि ते आउटलेट नाल्यात काढलेले, तरी सुद्धा आपण लक्ष वेधलेल्या गोष्टीवरती आज आयुक्तांना पण मी सांगतो की तिथे ड्रेन. आता तुम्हाला सांगतो मी एकदम सोपं, अजबनगरला तुम्हाला आढळतो, अजबनगरला उड्डाणपूल उतरल्यानंतर क्रांती चौकाचा लेफ्ट साईडला तळस असतं, बरोबर आहे, साचतं का नाही साचतं. आता त्याला इकडं अजबनगर वर आहे आणि इकडं रमानगरचा रोड म्हणजे आपला जालना रोड अक्रॉस करून कॅचपेट टाकल्याशिवाय त्याला काहीच ऑप्शन दुसरं नाही. कारण आता इतकं लगेच तुम्ही आता निदर्शनास आल्यावर आहेत ना असे जे तयारी जी म्हणतो ना आपण, ती तयारी नाल्यांसाठी बरोबर दिसते आणि फक्त नाले साफ कर, नालेला अतिक्रमण तुम्ही एकही काढले थांबलेलं होतं काल, तर त्या ब्रिजला ज्या नळ्या आहेत त्या क्लिअर नाही करून घ्यायला लागेल सर, करून घ्यायला. त्याच्यामध्ये आपण तुम्ही जे सांगितलं ना, फक्त मी किती छोटे छोटे प्रश्न विचारावेत. हे तुम्ही एक काम करत जा, अशी जे तुमचे जे लक्षात आलेले प्रश्न आहेत ना त्याची यादी एक आम्हाला देत जा, म्हणजे जरा काम फास्ट होईल. थँक्यू. हा दुसरा प्रॉब्लेम
कामांना सुरुवात करताय, तुमच्या प्राधान्याने कोणती कामं आता महत्वाची तुम्ही सुरू करणार आहात? तुम्ही म्हणजे? म्हणजे महापालिका प्रशासन आणि पहिले प्रशासनाला बोलू द्यायचं ना. नाही, हा, तुम्ही बोलले तर प्रशासन म्हणजे तुम्ही आता असं आहे. महापौर. आम्ही दोन्ही रथाचे चाक आहेत. ते 4 चाकं असतात त्याला रथाला, 2 नसतात. ते 3 झालं की पांगुळ गाडा होतो आणि 4 झालं की रथ होतो. मग नाही, काल 2-4 जण पुढे घोडे लावले. बोला आपण बोला. एक गंभीर विषय असा आहे की जिथे जिथे जीवीपीआरने आता सध्या काम केले किंवा आणि पुढे वर्षाचं काम झालं, त्यांनी सिमेंट पाईपलाईन टाकायला रिस्टोरेशन हे केलंय, पण त्यांनी रस्ता नीट नाही केला. खरंय. त्यामुळे आता ती पाणी वाहून गेली, त्याच्यानंतर ते चिखल होत आहेत, लोक पडत खरंय. आहेत प्रामुख्याने. काही रस्त्यांची कामं अर्धवट झाली, पंखे भरलेली नाहीये, किंवा ते करावं लागेल काय किमान अपघात तरी सांगतो ना, कमी. त्याच्यामध्ये मला GVPRS मध्ये बोलायचं चान्स नाहीये, पण तरी सुद्धा मी जी आयुक्तांची सकाळी पण चर्चा केली आणि गेल्या 8-15 दिवसापासून केलेली आहे. कसं होतं की MGP म्हणते की त्यांची रिस्टोरेशनची क्वांटिटी संपली, आणि रिस्टोरेशनची क्वांटिटी संपली तर ती कशी संपली, म्हणजे आयुक्तांना मी सकाळीच सांगितलं की एकदा त्यांच्याकडून मागून घ्या किंवा तुमची क्वांटिटी कुठे युटिलाइज केली आहे त्यांनी, बरोबर आहे का चुकी. वी हॅव टू चेक कुठं त्यांनी युटिलाइज केली, आणि जर ती संपली तर आम्हाला काहीतरी धोरणात्मक निर्णय त्या बाबतीत घ्यावा लागणार आहे. कारण की जे मोठे आहेत, जसं तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा ते अंजली टॉकीज सेंटर लाईनला खोदलेलं आहे, त्याचं माती आज रस्त्यावर आहे, बरोबर आहे. मोंड्याच्या उड्डाण पुलाच्या खालचा सर्व्हिस रोड, तर त्याला त्यांनी कॉन्क्रीट टाकून निघून गेले, पण ते साईड वायपिंग जसं मंदार भाऊ म्हणले तसं ते साईड भरलेलं नाही. तर याची जी एक लिस्ट केलेली आहे शहर अभियंत्याकडं, त्यालाच घेऊन एक धोरणात्मक निर्णय आम्ही आता आज सकाळीच बोललेलो आहे आयुक्तांना. या बाबतीत एक 4-8 दिवसात काहीतरी आपला निर्णय करावा लागेल. काय होतं की कंपनीने किती रस्ते फोडले याची माहिती आपल्याकडे नाही, MGP कडे नाही आणि कंपनीकडे पण नाही. पण मला एक सांगा, एकदम साधा प्रश्न आहे माझा, म्हणजे MGPचा विषय काढला म्हणून मी माझा प्रश्न म्हणतो, नाही तर मी उत्तर दिलं असतं. माझा एक साधा प्रश्न आहे, काम एक्झिक्युशन कंपनी कोण आहे? MGP. मग त्यांनी त्याची माहिती ठेवायची ना. उद्या आयुक्त मनपा इज लास्ट बेनिफिशियरी म्हणून मनपा त्यांना विचारते, आयुक्त पत्र पाठवतात हे काम कुठं केलेलं आहे ते, बरोबर आहे का? त्यांनी प्रोव्हाइड केलं पाहिजे ना ते. तर आता त्याच्यामध्ये सकाळी आयुक्तांना मी सकाळीच सांगितलेलं आहे की त्याची एकदा ती माहिती घेऊन 1-2 दिवसात, आणि त्या किमान डीपी रोड जे आहेत आपले, त्याच्यावरती तरी रिस्टोरेशनचा निर्णय आपल्याला करावा लागेल. आहे गंभीर आहे सर. मी तुम्हाला मंदारभाऊ अडवतो, थोडं इंटरप्ट करतोय. पिसा देवीचा एक रस्ता आहे सावित्री नगर मधून जाणार, तो लँडमार्क टोटल वर्दळीचा रस्ता आहे. त्याच्यामध्ये सेंटर लाईनला UID वाल्यांनी ड्रेन लाईन टाकली, बरोबर आहे, रिस्टोरेशन केलं नाही, बरोबर आहे. आता आज काय झालं, तो रस्ता एवढा लँडमार्क तयार केला होता तत्कालीन सभापतींनी, म्हणजे नानांनी, हरिभाऊ बागडेंनी. आता तो सेंटर लाईनून तोडला आहे मी. आता सेंटर लाईनून UID वाले तोडलं, तर किमान ते रिस्टोर केलं पाहिजे. असे जे काही 10-12 मुद्दे आहेत ना रिस्टोरेशनचे, जे खूप हेवीली इम्पॉर्टंट आहे, जिथं ऍक्सिडेंट्स होऊ शकतात, तर ते त्या बाबतीत मी सकाळीच आयुक्तांशी चर्चा केली की अशा या ठिकाणी आपल्याला काहीतरी निर्णय करावा लागेल. नाही 100 किलोमीटर नाही, असं आहे 1100 क्युबिक त्यांनी जे माझ्याकडे जी उपलब्ध माहिती आहे त्याच्यावर ना, त्याला कोट करू नका, आयुक्तांना त्याची जास्ती माहिती असू शकते. 1100 काही क्युबिक त्यांचं काम होतं, आणि ते काम त्यांचं संपलं असं मला 1.5-2 महिन्यापासून ते सांगतात. त्याच्यामुळं इंटरनल रोडवर साईडला जे केलेले आहेत, साईडला वॉटर लाईनसाठी, ते मी समजू शकतो. पण जिथं सेंटर लाईनला खोदलेलं आहे, जसं मी सांगितलं खडकेश्वरला शाहू महाराजांचा पुतळा, तिथं रिस्टोरेशनचा आम्हाला निर्णय करावा लागेल. पिसादेवी रोड, सावित्री नगर, तिथं निर्णय करावा लागेल आम्हाला. त्या मोंड्याच्या खालचा जो रस्ता आहे त्याच्यावर निर्णय करावा लागेल आम्हाला. सिडकोचा कामगार चौकातला आहे त्याचा निर्णय करावा लागेल आम्हाला. नाही, तो वेगळा विषय, तो चालू होऊन जाईल. मोठे डबके जे आहेत, तिथे साताऱ्याला मागच्या लहान मुलगा मेला, ऑफिसला आहे माझ्या डबके महापालिकेत, सुद्धा प्रामुख्याने बोलून घेतो ते ऑफिसला आहे. पाईपलाईन कुठं आहेत ते? ठीक आहे, सातारा कामगार चौकात नाही, कामगार चौकातला तर आहे, तिथं थोडं काम बाकी आहे. हा, सातारा देवळे परिसरामध्ये आहे, जगवाडा रोडला मॅनहोल्स उभे आहेत. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे जाधववाडीकडे सुद्धा अशा प्रकारचे खड्डे आहेत. GVPRS चेच आहेत का सगळे? संध्याकाळी ड्रेनेज लाईन वाल्याची पण हा, एक यादी
नाही नाही, तुम्ही यादी टाकून दिली तर खूपच अप्रतिम होऊन जाईल. तुम्ही या शहराचे नागरिकच आहेत ना सर. हा, पत्रकार. त्रास म्हणजे हो, जनतेला त्रास म्हणजे तुम्हाला त्रासच आहे, मलाही त्रासच आहे. गॅसची पाईपलाईन खोदण्याचं काम चालू आहे. अरे आपण गॅस हो, गॅस लाईनचं काम चालू आहे. त्यांनी खोदलेलं आहे, पण काही काही ठिकाणी त्यांनी फक्त पाईप काढून ठेवले, ते खड्डे तसेच ठेवले. आता त्या खड्ड्यात पाणी साचलेले लवकर अंदाजही येत नाही की ऐकू या साहेब, खड्ड्यात आपण काय करू, या ज्या 3 एजन्सी आहेत ना, म्हणजे गॅसवाले, UID वाले आणि MGP, या तिघाला तुम्ही नोट एक हे देऊन टाका आज 3 तुमच्याकडे. वाजता मीटिंग मी बोलवलेली आहे. परत एकदा जसं जसं मुकुंदवाडीला एक पाण्याची टाकी आहे, हा, त्याचं एस्टिमेशन केले त्यांनी आणि ते एस्टिमेशन करून त्याच्यात भरले आता पाणी. तर ते तात्काळ आपल्याला सांग, कारण काय तिथे ग्राउंड मोठं असल्यामुळं लहान लेकरं खेळायला जातात. ते सकाळीच माझ्या लक्षात आलं, फोटो आहे माझ्याकडे, म्हणजे मी इथं आल्यानंतर बोलणार होतो ऐकताना. सर आणि तो नगर नाका ते मिटमिटा रोड जो आहे तिथं पण महावितरणनी काय केलं, रस्ता खोदून लाईन टाकली, आडव्या आडव्या केल्यात ते. पण तिथं बुजवले ते, पण ते खडे सगळी वाहून गेले एका पावसामध्ये आणि असे 5-6 ठिकाणी स्पॉट आहेत. PWD ला लगेच सांगतो मी अतुल चव्हाण. आज सांगा सगळे काल त्यांनी केले, काल हो, त्यांची बदली झाली तरी त्यांचं लोक आहेत ना खाली, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, डेप्टी आहे. त्यांनी काय केलं, त्याची पोल शिफ्टिंग होती ना, त्याच्या लाईन अक्रॉस केल्या त्यांनी, एक 13-14 ठिकाणी. लेवल तर केली पाहिजे ना रस्ते, कारण तो केलं पाहिजे. वाहता रोड आहे. ठीक. मिडबाग पासून सुद्धा जे काही स्ट्रॉंग ड्रेन वॉटर काढायचं ती लाईन सुद्धा आर्टवर सोडली. PWD वाले. PWD त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे. बरं, अजून काही फोटो नाही आला ना तुम्हाला शिवाजीनगर भुयारी मार्गाचा? खरंच छान. भुयारी मार्गाचा विषय सोडून दिला. त्याने बरं फोटो आला नाही म्हणल्यावरती आता ओ म्हणणार भाऊ तो आला नसेल. त्याला कालच्या पावसात नाही, एखाद्या वेळेस पुण्यनगरीकडे जाऊ शकतो तो फोटो त्याच्यामुळे. असं आहे की लँड ॲक्विजिशन पासून आतापर्यंत तो खर्च झालाय, सगळ्या दैनिकांचा कमर्शियल रेट लावला. हा, तो तुझ्या म्हणजे 25 कोटी भुयारी मार्गावर खर्च झाले असतील तर 100 कोटी रुपयांची जागा गेली तरी प्रश्न सुटला नाही. नाही, आता सुटला, आता बऱ्यापैकी सुटला. बरं, एक तुम्ही चांगलं उपक्रम राबवलं, सगळ्या कारखान्यांवरती कारवाई झाली. आता याच्यात काय सातत्य कसं असणार आहे आणि ती संभाजीनगर महापालिकेचा आरोग्य विभाग या विषयात कसा कार्यरत राहणार आहे त्या संदर्भातली ही प्रेस आहे. याला सभापती आणि जी मकरी उपस्थित आहेत, आरोग्य सभापती साळुंकेताई आहेत, विरोधी पक्षनेते समीर साजिदजी आहेत, ॲडिशनल कमिशनर आहेत आणि MOH भांबरे मॅडम सुद्धा आहेत, जोगदंड मॅडम सुद्धा आहेत. या सर, सर या सर, या सर, एक एक सारखा. भांबरे मॅडम तुम्ही इकडे या, नाही तर इकडे. आयुक्त साहेब सुद्धा या ह्याला उपस्थित आहेत. या 28 जूनची पल्स पोलिओ जी ड्राईव्ह आहे, झालं का? MOH मॅडमला खुर्ची द्या. एक खुर्ची एक. ए आता ते दरवाजा लावून टाक बरं तू एक. तो आपण म्हणजे दर 6 महिन्यांना पूर्ण 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या मुलांचं सर्वे करून नाव घेतो. आताही आपण सर्वे केल्यानंतर जन्म किती होतो दरवर्षी बालकांचा? साधारणतः 16 ते 18 दर महिन्यात. बरं, तर पल्स पोलिओ मोहिमेविषयी विचारा ना तुम्ही. 28 जूनच्या मोहिमेविषयी विचारा. तुम्ही इतिहासातच जाता खूप जास्त. संख्या का वाढली नाही? असं आहे, त्याच्यामध्ये एकदम सोपं आहे, मी सांगतो तुम्हाला. काय होतं त्याच्यामध्ये, ओव्हरऑल सगळे घेतले जातात, परंतु समजा 24चा ड्राईव्ह झाला, बरोबर आहे, तोपर्यंत 5 वयोगटातल्या पर्यंत गेला. आता त्याच्या पुढे झालं तर काही नवीन जे जन्म झाले, काही जणांचा सुटलेला आहे, कोणी 3 वर्षाचं आहे, कोणी 4 वर्षाचं आहे, असं होत असतं. आता ह्याच्यामध्ये काही जण दुसरीकडे पण देतात, पेडियाट्रिक हॉस्पिटलमध्ये पण जातात, असे 3-4 फॅक्टर असतात त्याच्यामध्ये. सर, एक प्रश्न असा आहे की घरांची संख्या दाखवली 3,67,207. मालमत्ता विभाग म्हणतो की 3,20,000. हो,
कचरा व्यवस्थापन कंपनी म्हणते की 5,20,000 काय हो. म्हणजे नेमका मग आकडा काय आहे सर? नाही नाही, आता कसं आहे, कचरा व्यवस्थापन कचरा सॉलिड SWM न सर्वे जो केला तो हाऊस होल्डचा केला जातो. ह्याच्यामध्ये थोडंसं किल्ली जातं, ह्याच्या स्लम्स मध्ये पण केलं जातं. त्या स्लम्स मध्ये आपल्याला वरतून जरी दिसत असलं की स्लम मध्ये 1 घर आहे 2 घर आहेत, पण तिथं 8 घरं असतात, 4 बालकं असतात, असे वेगळे फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही ह्याचं नरेशन प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंटला किंवा SWM ला इक्विव्हॅलेंट नाही, असं आहे. विभाग म्हणून एक कुठेतरी मी सांगतो ना, मॅच होऊ शकत नाही ती. आता कसं होतं की तुम्ही बायजीपुऱ्यात गेले तर बायजीपुऱ्यामध्ये सर्वेक्षण करताना घरांचं तुम्हाला 15 घरं सापडतील. मीनवाईल काय होतं, कोणी भाडेकरू असतो त्याच्याकडे मुलगा झालेला असतो, मग त्याला हे घर ट्रीट करतात. त्याचा घर भाडेकरू असतो तो त्याला ट्रीट करतात. त्याच्यानंतर एक पोट भाडेकरू असतो त्याला ट्रीट करतात, त्याला पण हाऊस होल्ड ट्रीट करतात. नाही, तिथं समीर राजूरकरांचं घर हे एक असल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स लावताना आपण त्याला सिंगल हाऊस होल्ड पकडतो. पण तिथे माझे 2 भाडेकरू जर असले, 2 भाडेकरू असले तर जेव्हा आरोग्य विभाग पल्स पोलिओची मोहीम राबवतो त्यावेळेस तिथं 3 घरं पकडतो असं. हो, त्याच्यामुळे संख्या वाढतेच ना, ती वाढणारच ती. बोला ना, काय म्हणतो तू? एक चूल एक घर. हो, तेच सांगतोय मी त्याला. हाऊस होल्ड म्हणजे आणि भाडेकरू, तुम्ही 1 चूल 1 घर पकडलं ना तर तेच त्याला मी सिम्प्लिफाईड सांगितलं फक्त. 365 हा. त्याच्यात कसं होतं की प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट मध्ये आपण 1 हाऊस होल्ड पकडतो आणि तिथले भाडेकरू नाही पकडत. कारण की आपल्या महापालिकेच्या टॅक्सेशन डिपार्टमेंटला 2011 नोव्हेंबर नंतर आपण भाडेकरूला वेगळा टॅक्स आणि घर मालकाला वेगळा टॅक्स हे लावायचं बंद केलं. त्याच्यामुळे ते आपण पकडतच नाही, आपण सिंगल होल्डेड पकडतो. येस, आप्पा काय झालं? 5 वर्षापर्यंतचे बालक आहेत, अशा कोणत्या बालकाला ही लस देऊ नये की ज्यांना कोणता रोग आहे किंवा आजार आहे किंवा काय आहे? माईकवर सांगा ते तुम्ही. माईक चालू करते, छोटं बटन दाबा राईट साईडचा. तुमचं बाळ आजारी असेल तर आपण देत नाही आणि मग त्यांच्या पिडियाट्रिशियनचं ओपिनियन घेऊन आपण ठेवतो. आजारी असेल ICU मध्ये असेल, पण किरकोळ जर सर्दी सुटला असेल तर आपण घेऊ शकतो. अगदी नवीन जन्मलेला आज बाळ आहे तरी आपण डोस हो, थोडा ताप असेल किरकोळ सर्दी तरी देऊ शकतो. पण खूपच आजारी असेल ICU मध्ये असेल तर आपण देऊ. जोरात बोला तुम्ही, MOH वाटलं पाहिजे तुम्ही. नाही, काय होतं, डोस दिल्यानंतर मुलाला उलटी होती किंवा घरची मंडळी घाबरून झाली की आपण डोस घेतला आणि याला उलटी झाली, काहीतरी झालं काय, तर त्यासाठी प्रिकॉशन म्हणून काय त्यांना उपाय आपण सांगू शकतो? परत जर उलटी जरी झाली बाळाला तर परत आपण डोस देत नाही आणि एखाद्या वेळेस थोडी कडसर असते म्हणून उलटी होऊ शकते. आप्पा तुमची मुलं मोठी झाली आता, खूप वर्ष झाली. शहरासाठी विचार नाही, मी आप्पाला सांगितलं, पर्सनल ओपिनियन दिलं मी आप्पाला. हा बोला मंदार दादा, तुमच्याकडे आज आप्पाचं वय झालेलं आहे, तुमच्याकडे लसीकरणचं काही अवेलेबल आहे का? ते 28 जूनचा जो ड्राईव्ह आहे तो सक्सेसफुल ड्राईव्ह झाला पाहिजे. शहरामध्ये कोणताही नवजात किंवा 0 पासून 5 पर्यंतचा बालक सुटला नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडून आमची अपेक्षा अशी आहे की या विषयाची थोडी जनजागृती पुढचे 2-3 दिवस झाली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून ते जनतेपर्यंत ते पोहोचलं पाहिजे की त्याचा सिरियसनेस कसा आहे तुम्ही दिलं पाहिजे. जसं आयुक्तांनी सांगितलं की 2011 पासून गेल्या 15-15.5 वर्षामध्ये पोलिओचा रुग्ण आलेला नाही. हा आपल्या देशाचा प्रगतीचा आलेख वाढवणारा विषय, तर त्याला कंटिन्युटीमध्ये काम करायचं, त्याची जनजागृती व्यवस्थित झाली पाहिजे. आता ही लस आहे जे बाय झाले अगोदर आता पल्स पोलिओ होतो, आता बाय व्हॅलेंट नव्हती लस. आधी ट्रायव्हॅलेंट लस होती पण आता बायव्हॅलेंट. हो ना, तर काय फरक आहे? 3 व्हायरस पासून बनवलेली पहिली आपण वापरत होतो. नंतर टाईप 2 व्हायरस आपण आता त्याचं निर्मूलन केलं आहे. त्याच्यानंतर 2016 बायव्हॅलेंट लस इथे फक्त मॅम काही असे हे आहेत काही देत आपली खूप गैरसमज आता भिवंडी वगैरे मुंबईमध्ये समजा काही समाजामध्ये लसीविषयी खूप गैरसमज आहे, सगळ्याच लसींविषयी. तसं आपल्याकडे सुद्धा तो तसा भाग खूप आहे. तर तसे काही गैरसमज आहेत का आणि त्याच्या संदर्भात काय विशेष मोहीम करणार आहे? कारण की बरेच नपुसक येतं, हे येतं लहान बाळाला, बेसिकली स्लम एरियामध्ये. नाही म्हणजे पोलिओ डोसला कसं काही आपल्याला रेफ्युजल फॅक्टर नसतो. पोलिओ मध्ये सर्वजण डोस घेऊन घेतात, फक्त आपण जे नेहमी लसीकरणामध्ये
केंद्रामध्ये जातो त्याच्या काही लसी असतात म्हणजे जसं डीपीटी झालं मेजर सुरुला असतात त्याच्यानंतर थोडा ताप येतो त्याच्यामुळे थोडंसं कधी कधी नातेवाईक किंवा आईवडील थोडंसं रेजिस्ट करतात की ताप येतो बाळा त्याच्यानंतर मग त्यांचं आपण AFIचं म्हणजे ऍडव्हर्स इव्हेंट होऊ शकते असं त्यांना वाटतं तर त्यांचं शंकानिरसन करून आपण त्यांना परत कन्व्हिन्स करतो बरेच तरी आपण त्यांचे प्रायव्हेट डॉक्टर त्यांची मदत घेऊन त्यांच्यापासून कॉन्फिडन्स लसीकरण करून अजून काही आप्पा झालं ठीक आहे धन्यवाद आपल्या कृपाबलाशी आहे इथले प्रश्न घेऊन सगळे मंडळी जबाबदार आहे हो ना पण त्यांना जाऊ द्या ते MOH ला नका हे करू ना आरोग्य विभाग त्यांचा 28 जूनचा झाला का विचारलं रोटा व्हायरस सुद्धा नाही येते माझं काय म्हणणं आहे त्याच्यावरती आपण त्यांना वेगळं करू आणि आता हे लसीकरणावरती फोकस करा तुम्ही हा चला आता आमचं काही आहे का सगळे पदाधिकारी आहेत म्हणून ठीक ठीक काय अडचण नाही. पाणी बिनी पिऊ का मॅडम तुम्ही जा हा ते त्यांना पाचतो ना चहा द्या ना चहा बिस्किट द्या ना जास्ती बिस्किट देऊ नका गुड डेज द्या त्याचं पाणी सांगा त्याला PV लसीचा वापर त्याच्यामध्ये आपण करणार आहे मोहिमेच्या दिवशी बूथवरती आणि त्याच्यानंतर 5 दिवस IPPI म्हणजे घरभेटीचे आपण नियोजन आरोग्य विभागाने केलेलं आहे याच्यामध्ये मनपा हद्दीतले एकूण 34 आरोग्य केंद्र मनपाचे 5 रुग्णालय छावणी नगर परिषदेचं 1 रुग्णालय असे एकूण 40 ठिकाणी 0 ते 5 0 म्हणजे नवजात शिशु जे आहेत आता आले झालेले त्यांच्यापासून ते 5 वर्ष वयोगटापर्यंत आपण हा करणार आहे त्याच्यामध्ये 1,99,056 हे त्या लसीकरणाच्या मोहिमेतलं टार्गेट आहे आणि एकूण रिपोर्टिंग युनिट जे आहेत ते 41 आहेत तुम्हाला लिखित दिलेलं आहे तसं ते वैद्यकीय अधिकारी 43 आहेत पल्स पोलिओ लसीकरण बूथ 692 आहेत आणि त्याचं PPIचं जे मनुष्यबळ आहे ते 2050 आहे आणि पर्यवेक्षक 140 आहेत आणि एकूण घरांची संख्या साधारणतः 3,67,260 आणि घरभेटीची जी टीम आहे ती 588 असा सगळा एकंदर पूर्ण ड्राईव्ह घ्यायचा हा कार्यक्रम आहे त्याच्यात जनतेला आपण आपल्या माध्यमातून असं आवाहन करतोय की 28 जूनला कोण आहे ते राष्ट्रीय दैनिक आहे का हा हा अच्छा तर 28 जूनला या विषयामधली आपल्या माध्यमातून जनजागृती व्हावी ह्याच्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागानं IEC केलेली आहे इंटरॅक्शन केलेलं आहे एज्युकेशन केलेलं आहे कम्युनिकेशन पण केलेलं आहे त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की नंतर ज्या घरभेटी आहेत त्याच्याऐवजी जर 28 जूनला खूप टार्गेट फोकस केलं गेलं तर बऱ्यापैकी काम उभं राहील बाकी या विषयातली सगळी जी माहिती आहे ती पान नंबर 2 वर आपल्याला दिलेली आहे तुम्ही जर पान इकडे करून पाहिलं तर ही दिलेली आहे आणि याच्यामध्ये आमचं असं महापालिकेचं आरोग्य विभागाचं आणि महापालिकेचं असं धोरण आहे की पात्र बालक कोणत्याही परिस्थितीमध्ये या पोलिओ डोस पासून वंचित राहिला नाही पाहिजे आणि सगळ्या पात्र बालकांना हा डोस दिला गेला पाहिजे ह्याच्यासाठी आपल्या माध्यमातून ही मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी आणि हे सगळं प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल YouTube असेल या सगळ्यांनी ह्याची जनजागृती पुढचे 2-3 दिवस केली पाहिजे ही विनंती करण्यासाठी आपल्याला ही प्रेस बोलवली पोलिओ रुग्ण कधी आढळलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये देशामध्येच आपल्या 13 जानेवारी 2011 नंतर आपल्या देशामध्येच आढळलेलं नाहीये मागच्या 15.5 वर्ष झाले आता आढळलेलं नाहीये पण ती राष्ट्रीय धोरण येते आणि ते कंटिन्युटी मध्ये चालत राहणार आहे
आता 28 जूनच्या दृष्टीने आप्पा काही विचारायचं असलं तर विचार. मागच्या वर्षी किती जणांना पल्स पोलिओ आपण लसीकरण केलं, किती पालकाचं उद्दिष्ट होतं? टक्केवारी सांगा मॅडम. 2024 मध्ये पल्स पोलिओ राऊंड झाला होता तेव्हा आपण 1,98,960 पूर्ण केले. एक द्या काय बॉस सांगा त्यांचं होते. शहरामध्ये जेवढे अतिक्रमण काढलेले बऱ्यापैकी काढले, पण तिथे पुन्हा फेरीवाले थांबतात आणि ते थांबल्यामुळे लेफ्टचा बाजूला प्रॉब्लेम होतो. अनेक महिला कालभर पावसात पडल्या, ते पुन्हा त्याच्याकडे लक्ष द्यावं तुम्ही. ते फेरीवाले सगळे रोडवर थांबतात आणि लोक घसरून आम्ही हॉकर्सची पॉलिसीज करणार आहे पुढचे 1-1.5 महिन्यात. म्हणजे मग ते एकदाचा त्याचं काहीतरी होऊन जाईल करतो. शहरात सगळीकडे तीच परिस्थिती आहे. बोला बडे. बरं, निधी वाटपावरून काही जणांची नाराजी होती, तुम्ही ते दूर केली. कोणचे काही जणांची? एमआयएमचे नगरसेवक आहेत. कोण निधी एमआयएम ला दिला जात नसतो मित्रा. बरं, म्हणजे त्या निधी नगरसेवक- नागरिकांना दिला जात असतो. बरं. तिथं राहणाऱ्या नागरिकांसाठी निधी असतो. असं कोणत्या पार्टी निधी नसतो. त्याच्यात लिहिलेलं आहे का भारतीय जनता, एक मिनिट रुपये, भारतीय जनता पार्टी निधी असं लिहिलेलं आहे का त्याच्यामध्ये निधी वाटप जो आहे तो जितका मान्य सभापतीचा सभापतीकडे अधिकार असतो, महापौराचा महापौराकडे अधिकार असतो, स्टँडिंग मेंबरला किती निधी द्यायचा किंवा सभागृहात किती निधी द्यायचा त्याचं एक प्रोपोर्शनेटमध्ये वितरण करायचं असं ठरलेलं आहे. आणि त्या प्रोपोर्शनेटमध्ये निधी बजेट मंजूर झाला, आता इस्टिमेट तयार होतात त्याचे, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये नाराजी आणि वाद हा वेगवेगळे मुद्दे, परंतु आमचं असं मत आहे की 18,46,000 लोकांचा अंदाजात हे शहर आहे. या शहरामधल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये विकास झाला पाहिजे. ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीची भूमिका आहे. विकास कधी आम्ही स्पेसिफाईड केलेला नाहीये. विकास हा सर्वदूर शहराचा असतो. कोणतंही शहर प्रगल्भ होत असताना सर्वदूर विकास झाला, चिकलठाण्यापासून ते मिठमिठ्यापर्यंत आणि हर्सुल पासून ते सुधाकर नगरपर्यंत असा विकास करावा. नाही, मग याच्यामध्ये असं काही आदेश आहे की बाबा इंडियनला तुम्ही निधी देऊ नये, असं काही नाही. कोणाचा आदेश? वरून सरकार एक लक्षात ठेवा, अहो सर, देशात पंतप्रधान मोदी साहेब कोणती योजना काढतात ती कोणत्या स्पेसिफाईड साठी नाही करत कधी सुद्धा, किंवा राज्यात माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब काढतात तर ती स्पेसिफाईड नसते. महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण आणि ऊर्जा अपारंपरिक ऊर्जेचे मंत्री अतुलजी सावे साहेब हे जेव्हा कुठली योजनेची घोषणा करतात ते असं म्हणले का सोलर मध्यमध्येच बसवायचे, असं नाही म्हणत कधी सुद्धा. ती सर्वदूर पसरणारी योजना असते. ठीक है, चलो थैंक यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.